बारामतीत मतदानाच्या दिवशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्ता भरणे वादात सापडले। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्ता भरणे यांनी पोलिंग बूथ एजंटला शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा आरोप करण्यात येतोय। यावरून बरेच राजकारण रंगलेलं आहे। तू जर आज कोण मस्ती केली ना, तुझी मस्ती उतरेल। तुला सांगतो कोण येणार नाही, बारामध्ये कोण येणार नाही, माझ्याशिवाय कोण नाही। बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात होताच नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं। इंदापूरमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्ता भरणे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। काही कार्यकर्त्यांना भरणे शिवीगाळ करत असल्याचं या व्हिडिओतून पाहायला मिळालं। आमदार रोहित पवारांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानं वाद चिघळला। सुप्रिया सुळे यांनी दत्ता भरणे यांचं गाव गाठलं। तसंच भरणे यांनी ज्या नाना गोसावींना शिवीगाळ केली असा दावा करण्यात आला होता त्यांची भेट घेतली। मतदानाकरता पैसे वाटण्यात आल्याचा आरोप गोसावी यांनी यावेळी केला। त्याच्यात कार्यकर्त्याची एक काय चूक, नंतर हे कालपासून पोलीस स्टेशनला बसले। त्यांच्याकडे एक व्हिडिओ आहे ज्याच्यात पैसे वाटण्याचा आहे। त्यांनी आता तुम्ही यायच्या आधी 2 मिनिटापूर्वी तो व्हिडिओ दाखवलाय मला। तर तो व्हिडिओ आता ते मला दाखवतात, ते म्हणतात मला न्याय द्या। पैसे वाटपाचा काल रात्रीचा आहे आणि ते पोलीस स्टेशनला 5 वाजेपर्यंत सकाळी बसले आणि कंप्लेंट नाही घेतलेली। सुप्रिया सुळेंनी केलेल्या आरोपांचं दत्ता भरणे यांनी खंडन केलंय। तसंच आरोप करणारी व्यक्तीच पैशांचं वाटप करत होती असा आरोप भरणे यांनी केलाय। जर माझ्या गावामध्ये त्या शेजारी आमच्या अंतुर्णे गावामध्ये कोणतरी एखादा बारामती कर्मचारी ॲग्रोचा कर्मचारी म्हणून पैसे वाटप करत असेल, लोकांना जर तो दमदाटी करत असेल, लोकांशी तो अरेरावी करत असेल, तर शेवटी मी पण माणूस आहे। मी 100% मी त्याचं हे करतो आणि माझे बोलणं किंवा शिवीगाळ माझी ती बोलीभाषा होती आणि बोलीभाषेत आणि लोक मी जर तिथं नसतो तर त्यांनी खूप लोकांचा मार खाल्ला असता। आमदार दत्तात्रय भरणे यांनी अंथर्णे मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बूथ एजंट नाना गोसावी यांना शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। तिथं गवळी नावाची एक व्यक्ती त्याच गावची, त्याच्याच बरोबर भरणे कुटुंबातूनच काही लोक जे त्यांच्या विरोधात आहे ते आमच्या बूथवर बसले होते आणि मग 12 बलुतेदार 18 पगड जातीतले हे जे सामान्य कार्यकर्ते आहेत तिथं बसले असताना फक्त तुम्ही सत्तेत आहात म्हणून तुम्ही तिथं मगरुरी दाखवत असाल तर हे लोक खपून घेणार नाहीत। बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानादरम्यान बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या। तसंच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले। अजित पवारांच्या पक्षावर पैसे वाटल्याचा आरोप केल्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बारामती।